हरे नमः। धर्माचा मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रतिभासला तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला। सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे नमः। श्रीगुवाच कहिचित् सुखमासीनं स्वल्पस्थं जगद्गुरुं पतिं पर्यचरत् भैष्मी व्यजनेन सखी जनैः। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले। शुकाचार्य राजा परीक्षितला आणि सूत शौनकादिकाला सांगतात। याप्रमाणे भगवान गोपाल कृष्णाचे आता 16,108 विवाह संपन्न झाले। 16,100 हे विवाह भौमासुराकडून आणलेल्या स्त्रियांच्या सोबत भगवंतांनी एका वेळेला 16,100 रूप धारण केले आणि ब्राह्मणांच्या साक्षीनं मंत्रघोषाच्या सह वाद्यांच्या गजरामध्ये हे विवाह संपन्न झाले। आता भगवंत हे 16,108 स्त्रियांच्या सोबत लीला करू लागले। भगवंताचा गृहस्थाश्रम सुरू झाला आणि एके दिवशी भगवंताला काय वाटलं माहित नाही, परंतु विनोद करण्याची इच्छा भगवंताला झाली आणि रुक्मिणी भगवंताला वारा घालत होती। करीचित सुखमासीनम, दुपारची वेळ होती, शांत वेळ होती, जेवण खाण झालेलं होतं आणि भगवान थोडेसे ज्याला आपण वामकुक्षी या रूपामध्ये वामकुक्षी घेत होते आणि रुक्मिणी भगवंताला वारा घालत होती। पतिं पर्यचरत भैष्मी व्यजनेन सखी जनैः। बाजूला तिच्या मैत्रिणी होत्या, सखी होत्या आणि रुक्मिणी मात्र वारा घालत होती गोपाल कृष्णाला। आणि यावेळेला गोपाल कृष्णाचा थोडा डोळाही लागला आणि हळूच भगवंतांनी पाहिलं की रुक्मिणी आपल्याला वारा घालते, किती प्रेमाने वारा घालते। विराजिते वितानेनं त्या ठिकाणी वर्णन केलंय। कसं शयन कक्ष होतं, शयन कक्षामध्ये सुद्धा अनेक सुंदर अशा प्रकारच्या ज्याला वितान म्हणजे पडदे लावलेले होते किंवा ज्याला मंडप म्हणू आपण, वितान म्हणजे मंडप लावलेले होते। सुंदर अशा प्रकारचे त्याला बिल्वरहांड्या लावलेल्या होत्या आणि सुंदर अशा प्रकारच्या पशु पक्षी यांचे पक्ष्यांचे पिंजरे लावलेले होते आणि जालरंध्र प्रविष्टेश्च, याप्रमाणे खिडक्या होत्या सुंदर, ज्यातून सूर्यप्रकाश येईल, रात्रीच्या वेळेला चंद्रप्रकाश येईल, वारा येईल, अशा प्रकारची सुंदर व्यवस्था होती। शयन ग्रह मोठं सुंदर होतं आणि यावरती भगवान आराम करत होते। पारिजात वनामोद, पारिजाताचा सुगंध येत होता त्या शयनगृहामध्ये आणि या वेळेला धूपैर गुरुजपैर, सगळीकडे धूपाचा वास येऊ लागलेला। पया फेन निभे शुभ्रे, मुद्दाम वर्णन केलेलं आहे का कसं होतं, म्हणजे त्यांचं गिरदी कशी होती। अहो फेसाप्रमाणे, दुधाच्या फेसाप्रमाणे त्याच्यावरचं अस्तर होते, म्हणजे स्वच्छ होते, घाण कुठेच नव्हती, त्यानं पर्यंक सुशोभित केलेला होता। आणि अशा ह्याच्यावर भगवान आराम करत असताना बाजूला व्याल व्यजन मादाय रत्नदंडम सखी करात, त्या पलंगाला किंवा पर्यंकाला रत्नाचे दंड लावलेले होते आणि तिथे रुक्मिणी वारा घालत असताना भगवंताने हळूच तिच्याकडे पाहिलं आणि वस्त्रांत गूढ कुंकुम शोणहार, ती मोठ्या तल्लीनपणाने वारा घालत असताना भगवंत म्हणाले की अगं रुक्मिणी, हे पा ताम रूपिणी। रुक्मिणीला वाटलं काय म्हणतात काय माहित। या वेळेला एकदम रुक्मिणीच्या कानातले कुंडल हलू लागले। ती आपल्या निष्ककंठ अलंकाराने सुशोभित होती आणि ती हसत हसत कृष्णाकडे बघून म्हणाली, काय काय म्हणतात तुम्ही? म्हणे अगं राजपुत्री मिप्सा भूपैर, अगं तुझं जेव्हा लग्न झालं तेव्हा अनेक राजपुत्र तुझ्या सौंदर्याने मोहित झालेले होते। अनेक राजपुत्र होते
ते तुझ्याशी लग्न करायला उत्सुक होते आणि त्याच्यात शिशुपाल याच्याबरोबर तर तुझं लग्न ठरलेलं होतं. आणि हे सगळे राजे रजवाडे राजपुत्र तुझ्यावरती आसक्त असताना मी तुला पळून आणलं. तेव्हा मला असं वाटतं की आता आम्हाला काही छत्र नाही, चामर नाही, आम्ही कुठले राजे नाहीत, रजवाडे नाहीत. रुक्मिणी थक्क झाली. काय बोलू लागले? अस्पष्ट वर्तमाना पुंसा, तुझ्या भावांना देखील मी तुझ्याबरोबर लग्न करावं असं वाटलं नाही. तेव्हा मला असं वाटतं की आता मला खूप स्त्रिया झाल्यात, 16,108 स्त्रिया आहेत. तुला जर वाटत असेल आजही की आपण राजपुत्राबरोबर लग्न करायला पाहिजे होतं तर तू आजही जाऊ शकतेस. माझे काही म्हणणं नाही तुला. तयोर विवाहो मैत्रीचं, आणि त्यामुळे तुझ्या भावाशी माझा द्वेष निर्माण झाला आणि विनाकारण तुझा भाऊ माझ्या विरोधात गेला. त्याचप्रमाणे सगळे शत्रुपक्ष माझ्या विरोधात गेले. हा शिशुपाल माझ्या विरोधात गेला आणि मग द्विषंती वामोरू हे सगळे माझे द्वेष करू लागले. म्हणून मला असं वाटतं की आजही तुला जर वाटत असेल की आपण राजपुत्राबरोबर विवाह करायला पाहिजे होता तर तू जायला हरकत नाही. मला आता खूप स्त्रिया झाल्यात. हे ऐकल्याबरोबर वारा घालत होती. हातामध्ये तो पंखा होता. धार दिशेने पंखा खाली पडला. तिच्या हातातली सगळी शक्तीच गेली. आशुत भीता हृदयी जात बेपथू. घाम घाम झाला तिचा ब्लड प्रेशर वाढला असेल. अंगामधून घाम सुटला. थरथर थरथर कापू लागली आणि एकदम काही कळलं नाही. तिला चक्करच आली. धाड दिशेने खाली पडली. देहास्य विक्लव ध्येय सहसा एव मुत्थ. विक्लव अवस्था झाली, विकल अवस्था झाली आणि काय कळायच्या आत एकदम ती धाड दिशेने जमिनीवर पडली. पर्यंकादवर उत्थाय, आणि जमिनीवर पडल्याबरोबर बेशुद्ध पडल्यासारखी अवस्था झाली. एकीकडं तिच्या हातामधलं जे व्यजन होतं ते बाजूला पडलं. त्याप्रमाणे तिने डोक्याला लावलेले जे फुलं होते ते बाजूला पडले. तसेच तिची वेणी अस्ताव्यस्त झाली आणि ती खाली पडल्याबरोबर भगवान ताबडतोब उठले. झोपले होते, गप्पा मारत होते, एकदम पर्यंकावरून उठले. पर्यंकादवर तारुह्य, आणि उठून एकदम खाली उतरले. तिच्या पडता पडता तिला सावरलं आणि पामृज पद्मपाणीना तिच्या डोक्यावरून कपाळावरून हात फिरवला, गालावरून हात फिरवला. प्रमृजाश्रू कले नेत्रे, तिच्या डोळ्यातून तर अश्रुधारा येत होत्या, वाहत होत्या. बेशुद्ध पडल्यासारखी अवस्था झाली होती. भगवंतांनी तिला आपल्या हाताने वरती उचललं. त्याचप्रमाणे तिचं सांत्वन केलं. सांत्वयाम असं सांत्वज्ञा हा. आणि भगवान म्हणतात, अगं रुक्मिणी, मी सहज बोललो, हास्य प्रौढ, अगं सहज विनोद केला तुझ्या बरोबर, आणि तुला एवढा काय राग आला त्याचा, तुला एवढा काय त्रास झाला? हे बा रुक्मिणी, उठ उठ उठ. तिच्या तोंडावरती थोडं पाणी मारलं, गुलाब पाणी टाकलं. तिला एकदम जाग आली आणि पाहिलं तिने. अगं त्वद्वच श्रोतू कामेन. अगं हे रुक्मिणी, मी सहज तुला बोललो. मुखांच प्रेम संरंभम. काय तुझी अवस्था झाली, काय तुझं मुखीचर्या झाली, तुझे केस अस्ताव्यस्त झाले, तुझं वस्त्र अस्ताव्यस्त झालं. कटाक्षे पारुणापांग सुंदर भ्रू मुक्ती तटम्म. अगं तुझं सौंदर्य हे अलौकिक आहे आणि अयम ही परमो लाभो. खरं मोठा लाभ हाच आहे की तू माझ्याशी लग्न केलंस. अयम ही परमो लाभो, हा खरा मोठा लाभ आहे का तू माझ्या घरी ग्रहेषु ग्रह मे दिनाम. अगं कोणत्याही प्रापंचिक माणसाला चांगली पत्नी लाभणं हा भाग्याचा भाग असतो. ही भाग्यच असतं, त्याच्याशिवाय मिळत नाही. ग्रहेषु ग्रह मे दिनाम. तू माझी ग्रहकृत्य दक्ष अशा प्रकारची माझी सौभाग्यवती झाली, हा माझा लाभ आहे. यन्नमैर नियमाने याम प्रियमा भामिनी. हे भामिनी, हे स्त्रिये, हे रुक्मिणी, तुला एवढा दुःख का झालं, वाईट का वाटलं, बोल. आणि मग मात्र तिचे मुख कमल हातात घेतलं आणि भगवान हास्य रूपाने अत्यंत प्रेमाने तिला कुरवाळू लागले, बोलू लागले. आणि मग रुक्मिणी म्हणते, हे पाच कृष्णा, तुम्ही असा विनोद केला तो योग्य नाही. विनोद करायला हरकत नाही, पण एकदम तुम्ही म्हणालात की तू शिशुपालाकडे जा. मी तुमच्याशी लग्न केलंय की मी मानव म्हणून लग्न नाही केलं.
मी तुमच्याकडे ईश्वर म्हणून पाहते. नन्वे वमे तदविंदर लोचनाहम यद्वै भवान भगवतो सदृशी विभुम्नाः. हे देवा, तुमच्यासारखे तुम्हीच आहात, तुम्ही ईश्वर आहात. आणि मी केवळ शरीराशी लग्न नाही केलं, देहाशी लग्न नाही केलं, मी सांसारिक म्हणून लग्न नाही केलं. मी केलंय लग्न ते अध्यात्म परमार्थ प्राप्त व्हावा म्हणून लग्न केलंय. तुमचा मला सहवास मिळावा म्हणून लग्न केलंय. त्वत्पाद पंकज, तुझं आपल्या भगवंता तुमच्या पायाची रोज सेवा घडावी म्हणून मी लग्न केलंय. आणि मला जर मानवाशी लग्न करायचं असतं तर अनेक राजपुरुष तयार होते. मला मानवाशी लग्न करायचं नव्हतं. मला ईश्वर हाच पती हवा होता. तो केवळ सांसारिक गोष्टीसाठी नाही, प्रापंचिक गोष्टीसाठी नाही, केवळ आपल्या दैहिक सुखासाठी मी लग्न केलं नाही. मी लग्न केलंय आत्मिक समाधानासाठी. आणि म्हणून हे देवा, मी तुम्हाला जे वरलंय त्याचं कारण जाड्यम वचस्तव गदागज. अनेक लोक त्या ठिकाणी होते, परंतु मी तुम्हाला पत्र पाठवलं आणि मी तुम्हाला स्वतः पत्र पाठवून बोलवून घेतलं की सिंहाचा भाग सिंहाने घेऊन जावा, कोल्ह्या कुत्र्याला तो मिळू नये म्हणून मी तुम्हाला स्वतःला बोलून घेतलं. आणि हे भगवंता, मला माहित आहे की तुम्ही ईश्वर आहात. संसार करणं हा माझा हेतू नव्हता. सिंहो येता स्वबलिबीशपासून तो महागम. मी तुम्हाला स्वतः पत्र लिहून हे कळवलंय. सीदंती मी ह्या किम. आणि म्हणून यत्कर्ण मूलमोपयाया. भगवान, तुम्ही ईश्वर आहात. सगळे देव तुमच्या पायाशी लोळण घेतात हे मला माहित आहे. जीवन छवम भजती. तुम्ही शिव आहात आणि जीव हा शिवाची सेवा करण्यासाठी जन्माला आलेला आहे. म्हणून मी जीव आहे आणि आपण शिव आहात. जीवन छवम भजती कांत मतिर्विमूढा. आणि जे लोक केवळ जन्माला येऊन संसारच करतात ते मूढ आहेत. मी अशी मूढ नाहीये. या ते पदाब्ज मकरंद मजग्रती स्म. मी तुमच्या चरणाची सेवा, तुमच्या चरणाशी कायम राहून त्याचा आनंद मी घेण्याचा साठी लग्न केलेलं आहे. आत्मनरतस्य मयी. आत्मनरतस्य, मी माझ्या मनाशी, माझ्या आत्म्याशी एकरूप होण्यासाठी लग्न केलंय. म्हणून नैवालिक लिकमहम मन्ये वचस्ते मधुसूदन. देवा, हे तुमचं बोलणं मला आवडलं नाही. बिवडायाश्च पुंसल्या मनोभीती नवम नवम. अहो, मी काय पुंसली का? पुंसली म्हणजे रोज नवा पती पाहणारी. मी पुंसली नाहीये, मी चंचल वृत्तीची नाही या अर्थाने सांगायचं. पुंसली म्हणजे चंचल. मी चंचल वृत्तीची नाहीये, मी स्त्री आहे, पण मी अचंचल आहे. मी तुमच्या पायाशी कायम राहणारी आहे. मनोभ्य नवम नवम बुधो सतीन्न विभ्रयात तांबिव्रयादुविच्युत. याप्रमाणे हे भगवंता, जो संसारच फक्त करतो तो या परमार्थाला कधी लागत नाही. भगवान म्हणतात, हे रुक्मिणी, हो खरोखर आहे, मला कळतं ग. तुझ्या मनातला हेतू मला कळाला. मयोदित वनवाथ सर्वम तत् सत्यमेवही. तू जे बोलतेस ते खरंय, कारण तू माझ्याकडे आलीस ते शिव रूपाने माझ्याकडे पाहिलंस, भगवान म्हणून माझ्याकडे पाहिलं. हे माम भजंती दाम्पत्य तपसा व्रतचर्या. या तू अनेक व्रत केलेस, तप केलेस, उद्यापन केलेस, त्याचप्रमाणे दान केले, धर्म केलेस आणि म्हणून माझ्या चरणाला प्राप्त झाली. उपलब्धम पती प्रेम पातिव्रतंच ते न घ. मला माहितीये तू पतिव्रत आहेस. आणि जे लोक केवळ पतिव्रता स्त्रीचा स्वीकार करतात तेच खऱ्या अर्थाने या जगामध्ये श्रेष्ठ मानले जातात. सुदुष्करासो सुराम दुराशिषो. तुझं लाभ होणं दुष्कर आहे, ते काही सामान्य माणसाला तुझा लाभ होणं शक्य नाही. शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, याप्रमाणे भगवंतानी तिचं समाधान केलं आणि तिला सांगितलं, हे रुक्मिणी, तू माझी परमप्रिय भार्या आहेस. एवं संवृत समलापैर भगवान जगदीश्वरः स्वरतो रमया रे मे नरलोकम विडंबयन. याप्रमाणे भगवंतानी एक सहज लीला केली, सहज अशा प्रकारचा विनोद केला आणि तिच्या अंतःकरणातला हेतू जाणून घेतला. भगवान कधी कधी परीक्षा घेतात, भक्ताची सुद्धा परीक्षा घेतात, ती या ठिकाणी घेतली. त्याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, एकैकशात कृष्णस्य पुत्रान दशदशा बलाहा. भगवंताला प्रत्येक स्त्रीपासून, प्रत्येक पत्नीपासून एक एक मुलगी आणि 10 मुलं झाली. एकैकशात कृष्णस्य पुत्रान दशदशा बलाहा. आणि म्हणून
या किती राजकुमार आहेत, किती भगवंताचे मुलं आहेत याची गणना करता येणं शक्य नाही. भगवंताच्या मुलांची गणना ही अशक्यप्राय. ग्रहानपगतम वीक्ष. आता द्वारकेमध्ये भगवंताचं एवढं वैभव वाढलं, सगळीकडे भगवंताच्या पत्नी काय, त्यांचे पोरं काय, त्यांचे नातू काय यांचंच वैभव सगळीकडे सुरू झालं. आणि याप्रमाणे भगवंताच्या संततीचं वर्णन त्यांनी सुरू केलेले की कोण कोण संतती झाल्या. भगवंताला 10 पुत्र झाले आणि यामध्ये एक मुलगी झाली. मग त्यामध्ये वर्णन त्यांनी केलंय की पहिल्यांदा 8 प्रमुख ज्या राण्या आहेत त्यांच्या मुलांचं वर्णन करतात. चारुदेष्ण सुदेष्ण चारुदेहश्च वीर्यवान. चारुदेष्ण सुदेष्ण चारुदेह सुचारू. चारु गुप्त चारु भद्र. भद्र चारू. चारू चंद्र. एकदा चारू सुरू झाले की चारू. त्याप्रमाणे चारू. त्याप्रमाणे प्रद्युम्न हा प्रमुख रुक्मिणी पासून झालेला. नंतर तो भगवंतासारखा दिसायचा, भगवंतासारखंच रूप होतं. नावमा पितुः असं म्हटलंय. भगवंतासारखंच रूप, सौंदर्य. भानू सुभानू स्वरभानू. त्याचप्रमाणे रुक्मिणीला भानू सुभानू स्वरभानू प्रभानू चंद्रभानू बृहद भानू अशा प्रकारचे श्रीभानू प्रतिभानू. सत्यभामेच्यापासून सांब हा सत्यभामेचा पुत्र. हा अतिशय दिसायला सुंदर होता, हा सत्यभामेपासून झालेला. त्यानंतर सुमित्र पुरुजित विजय जांबवतीपासून झालेला शांब. त्यानंतर हा देखील सुंदर अशा प्रकारचा दिसायला. जांबवत्या सुता हे ते सांबाद्या पितृसंमता. सांबाद्या पितृसंमता. सांब इतका पराक्रमी होता, कृष्णा एवढाच पराक्रमी होता. सांब दिसायला सुंदर होता आणि कृष्णा एवढा पराक्रमी होता. वीरश्चंद्रो श्वसेनश्च. त्याप्रमाणे वीरचंद्र, श्रुत, कवी, वृष, वीर, सुबाहू, भद्र, एकल, त्याप्रमाणे प्रघोष इत्यादी अनेक पुत्र भगवंताला झाले. आणि या सगळ्यांचं वर्णन प्रद्युम्नाच्या अनिरुद्धोभूत. प्रद्युम्नाला अनिरुद्ध नावाचा पुत्र झाला आणि प्रद्युम्ना अनिरुद्धोभूत रुक्मवत्या महाबला. याप्रमाणे पुत्रांतु रुक्मिणो राजन नामना भोज कट्टे नृप. आणि या अनिरुद्धाला रुक्मिणीच्या भावाने मुलगी दिलेली आहे. कारण आपल्यामध्ये आता संघर्ष नको म्हणून त्यांनी या प्रद्युम्नाला अनिरुद्धाला मुलगी दिली. याप्रमाणे रुक्मवती असं तिचं नाव. रुक्मीची पुत्री होती रुक्मवती. तिचा विवाह यांच्याबरोबर झाला आणि त्याच्यापासून अनिरुद्धाचा जन्म झाला. म्हणजे या ठिकाणी प्रद्युम्नालाच रुक्मिणीच्या भावाने म्हणजे रुक्मिणी मुलगी दिली आणि तिच्यापासून अनिरुद्ध झाला. त्याचप्रमाणे बाकी 16,100 स्त्रियांचं वर्णन, त्यांच्या पुत्रांचं वर्णन कोण करू शकतो. मग राजाने विचारलं, कथम रुक्मेपुरी पुत्राय प्रादा दुरितम युधी. महाराज असं का झालं हो म्हणले. काय झालं तर एकदा कथम रुक्मिणी पुत्राय, रुक्मीला बलराम दादांनी वाचवलं युद्धामधून, पण नंतर बलराम दादांनीच रुक्मीला का मारलं, त्याचं काय कारण आहे ते आम्हाला सांगा. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली की प्रद्युम्नाचा विवाह ठरला आणि या रुक्मिणी आपली मुलगी जी रुक्मवती तिला प्रद्युम्नाला द्यायला ठरवलं. परंतु घटना अशी घडली की त्या स्वयंवरामध्ये तिथे रिकाम्या वेळात सारीपाट खेळण्याची बुद्धी सर्वांना झाली. याप्रमाणे रुक्मी सारीपाट खेळू लागला आणि त्याच्याबरोबर त्याचा एक मित्र होता, तोही सारीपाट खेळू लागला. वृत्तम स्वयंवरे साक्षात दंगता रुक्मिण्यास्त्रयम राजन कृतवर्म सुतो बली उपयेमे विशालाक्षम कन्या चारुमतीम केलं. याप्रमाणे तो तिथं बलराम दादा आले. बलराम दादा म्हणाले मी खेळतो. बलराम दादा खेळू लागले, अक्ष खेळू लागले. रुक्मी बरोबर बलराम दादा खेळतायत आणि या वेळेला रुक्मिणी खोटेपणा केला. बलराम दादानी हा डाव जिंकला पण रुक्मी म्हणला मी जिंकला. शेवटी बलराम दादाने आकाशाकडे पाहिलं, आकाशवाणी झाली, नाही बलराम दादाने हा डाव जिंकलाय. तंतु रुक्म्य जयत तत्र. कालिंग नावाचा तिथे एक त्याचा मित्र होता, तो हसायला लागला. तो म्हणला काय अहो तुम्ही गोपाळ म्हणले, गाई बैलाच्या मागं जायचं, तुम्हाला कळत असतं का. अहो अक्ष खेळणं राजाचं काम आहे. अक्ष म्हणजे हा जो कवड्या जुन्या काळात खेळत असत
किंवा सारीपाट खेळत असत. त्यासाठी राजाला जर म्हटलं की सारीपाट खेळायला या तर नाही म्हणायचं नसतं. म्हणून पांडव गेले सारीपाट खेळायला. नाही म्हणायचं नाही. युद्धाला बोलावल्यानंतर जायचं, सारीपाट खेळायला तर जायचं. ते राजाचं कर्तव्य होतं. अरे तुला काय कळतं म्हणे, तुम्ही तर गोपाळाच्या मागं जाणारे, त्या गिरी डोंगरामध्ये राहणारे, तुम्हाला कळतं का म्हणले कसं खेळावं काय नाही. म्हणून तो हसायला लागला. कलिंग हसला, हा 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 करून दात दाखविले. बलराम दादाला त्याचा राग आला आणि बलराम दादांनी त्या कालिंगाचे दात पाडून टाकले. इकडे रुक्मी चिडला. रुक्मी म्हणाला तुम्ही खोटं खेळायला लागलात. त्यांचा अभिजित दिवाण राम जिंकला. परंतु सगळे म्हणले नाही 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 नाही, रामाला काय कळतं म्हणले बलराम दादाला, खोटं खेळू लागलाय हा. पण आकाशातून आकाशवाणी झाली की नाही, तद्राबरवी नभोवाणी बले नैवजितो ग्रहा, बलराम दादाने ग्रह जिंकलाय असं म्हणल्याबरोबर इकडे रुक्मी हसू लागला. बाकी लोक टिंगल करू लागले. तेवढ्यात बलराम दादाला मात्र राहवलं नाही. त्याने आपल्या लागलीच मुसळाला, ये रे मुसळा म्हणल्याबरोबर मुसळ आलं. ते थेट त्याच्या डोक्यातच घातलं आणि संकर्षणम परिहासन बबाशी कालचोदिता. बलराम दादाला हसल्यामुळं राग आला आणि त्यांनी रुक्मीला ठार केलं. या त्याच्या मित्राचे दात पाडले, कालिंगाचे दात पाडले आणि मग मात्र सगळेजण तिथून पळून गेले. कलिंगराजनंतर सागरिका दशमे पदे, सगळेजण तिथून धूम पळाले आणि मग मात्र लग्न वगैरे पार पडलं. असं ती घटना त्यांनी सांगितली. आणि मग पुढे ते म्हणतात, मग अनिरुद्धानी यांची मुलगी आपल्या घरी आणली. ततो निरुद्धम प्रद्युम्नानी ही मुलगी आणली. ततो निरुद्धम सहजा सूर्यावरम. आणि याप्रमाणे रुक्मीचा वध झाला. आणि नंतर रुक्मीची मुलगी आणल्यानंतर पुढे अनिरुद्धाचाही विवाह झाला. अनिरुद्धाचा विवाह हा रोचनेबरोबर झाला. अनिरुद्धाचंही लग्न झालं, रोचनेबरोबर त्याचंही लग्न झालं. आणि नंतर मग मात्र तिथे त्याने अशी घटना सांगितली की एकदा राजोवाच बाणस्य तनया मुपयेशे. बाण म्हणजे हा जो बाण होता, त्या बाणाने आपली मुलगी अनिरुद्धाला द्यायचं नाकारलं आणि त्यावेळेला भगवान गोपालकृष्णाने बाणाबरोबर युद्ध केलं असं आम्ही ऐकलंय. याचं काय कारण आहे ते सांगा असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगायला सुरुवात केली की बाणासूर हा महादेवाचा भक्त होता. महादेव त्याला प्रसन्न होते. एकदा महादेवाला त्यांनी सांगितलं, महादेवा तुम्ही मला 1000 हात दिले, परंतु या 1000 हाताचा उपयोग काय. म्हणले मी कुठे हात लावला, एखाद्या डोंगराला जरी मी झटलो तरी डोंगर पडतो म्हणे. मला युद्ध करायलाच कुणी नाही, खुमखुमी माझ्या युद्धाची एवढी नाही, तर तुम्ही माझ्याबरोबर युद्ध करा. महादेव म्हणले, अरे बाणासुरा, तू जर एवढा माजलायस तर तुला कुणीतरी तुझा प्रतिस्पर्धी भेटेल, जा म्हणे. इकडे घटना अशी घडली की बाणासुराची मुलगी होती उषा. आणि उषा आपल्या मैत्रिणीबरोबर खेळत असताना त्यांचे गप्पा गोष्टी, चित्रलेखा ही तिची मैत्रीण, गप्पा गोष्टी चाललेल्या दिवस आणि रात्र त्या मैत्रिणीबरोबर राहायची. एके दिवशी ती झोपलेली असताना एकदम हे कांत हे कांत हे कांत म्हणून ही उठली उषा. उषा उठल्याबरोबर तिची मैत्रीण चित्रलेखा म्हटली, अगं 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 उषे, का ग तू झोपेत का ओरडायला लागलीस, कांत कांत म्हणून का ओरडलीस. तिला एकदम झोपेतून जागं केलं आणि एकदम जागी झाल्यावर ती म्हणली, हा काय सांगावं, मला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये एक सुंदर पुरुष आला. त्या पुरुषाने माझं मन वेधलंय, मला असं वाटतं की त्याच्याबरोबरच विवाह करावा. ती म्हणाली, कोण सुंदर पुरुष आला. ती इतकी हुशार होती, तिला सगळ्या प्रकारच्या विद्या येत होत्या, माईक विद्या सुद्धा येत होत्या, चित्र काढण्यात पटाईत होती. ती म्हणाली, मला चित्र काढता येतात, मी ताबडतोब चित्र काढते आणि तू मला सांग कोणता पुरुष आला, मी त्याला घेऊन येते. असं म्हणून तिने आधी सगळ्या देवांची चित्र काढली. इंद्रादिक देव, चंद्रादिक देव, वरुण काढले. ते म्हणले नाही. मग ते देव बाजूला ठेवले. मग गंधर्वांची चित्र काढली, सुंदर गंधर्व असतात, गंधर्वांची चित्र काढली. ती म्हणाली नाही, हा पुरुष नव्हता. मग इंद्र झाले, चंद्र झाले, गंधर्व झाले, त्याप्रमाणे विद्याधर झाले, सगळ्यांची चित्र काढले. सगळ्या देव योनी संपल्या. मग मानवांच्या चित्रामध्ये मानवांचे चित्र काढायला सुरुवात केली. मानवांच्या चित्रामध्ये गोपालकृष्णाचं चित्र काढलं.
गोपालकृष्णाचं चित्र काढल्याबरोबर एकदम ती लाजली. असाच आहे म्हणे, असाच आहे. कारण श्रीकृष्ण सगळ्यात सुंदर होते, सगळ्या जगात माहित होतं. कृष्णाचं चित्र काढल्याबरोबर ती म्हणे हो असाच आहे, पण हा नाही. देव गंधर्व सिद्ध चारण पन्नगान याप्रमाणे मन युषा वृष्णी शूरमानगुंद भीम वेरिगंध रामकृष्ण च प्रद्युम्न वीक्ष लज्जिता. मग प्रद्युम्नाचं काढलं. प्रद्युम्नाचं काढलं की एकदम लाजली. अरे लाजली कशामुळं? पण म्हणे हा नाहीये, हा नाही म्हणून हेही सांगितलं. आणि एकदम अनिरुद्धम विलिखित्य, अनिरुद्धाचं चित्र काढल्याबरोबर तोंड फिरविलं. अरे म्हणले आता लाजली नाही, बोलली नाही, तोंड फिरवलं म्हणजे भिक्षो शाबांगमुखी रिया आणि एकदम लज्जेने लाल झाली. हाय का म्हणली? अरे हा तर अनिरुद्ध, याला घेऊन येते म्हणे, कृष्णाचा नातू आहे, त्याला आत्ता आणते. असं म्हणून रात्री जे निघाली, तिला सगळ्या माईक विद्या येत असल्यामुळं आकाश मार्गाने निघाली थेट द्वारकेच्या तिथे. द्वारकेमध्ये चक्र गरगर 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 फिरत होतं संरक्षणासाठी भगवंताचं. अरे म्हणलं इथं तर चक्र आहे. तेवढ्यात भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण. नारद आले. नारद म्हणले अगं काय चित्रलेखा, रात्री काय करतेस? ती म्हणली नारद तुम्ही काय करता रात्री, सांगा ना. मी आहे रात्री आले कामासाठी, तुम्ही कशासाठी आलात? अगं म्हणली चित्रलेखे मला सगळं माहिती आहे. आता हे चक्र आहे, काय करायचं? माझी शपथ घाल म्हणले चक्राला. चक्र बाजूला जातं. तुला नारदाची शपथ, बाजूला हो असं म्हणले की चक्र बाजूला व्हायचं. हे नारदाला सगळ्या किल्ल्या माहित होत्या, सगळ्या किल्ल्यांचा जुडगाच त्यांच्या जवळ होता सगळ्यांच्या. याप्रमाणे नारदाची शपथ घातली, त्याला बाजूला नेलं आणि आतमध्ये द्वारकेत प्रवेश केला. केल्याबरोबर शयन मंदिरापर्यंत गेली. रात्र झालेली होती. अनिरुद्ध झोपलेला होता. झोपेसह पलंगासह त्याला उचललं आणि आकाश मार्गाने पुन्हा चक्राला सांगितलं तुला नारदाची शपथ, बाजूला हो. चक्र बाजूला झालं आणि आकाश मार्गाने पलंगासह त्याला घेऊन आले. आल्याबरोबर शयन मंदिरात आणलं आणि या ठिकाणी आणल्याबरोबर कुभांडाची ती मुलगी होती, ही कुभांडाची मुलगी चित्रलेखा. कुभांडा हा सेनापती होता, त्यांचा प्रधान होता. आणल्याबरोबर चित्रलेखेने आणलं की हिला एवढा आनंद झाला, उषा थक्क झाली. वा 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 म्हणजे खूप आनंद झाला तिला. आणि मग मात्र उषा म्हणू लागली पहा या ठिकाणी योग मार्गाने ती योगमास्थिता असा शब्द वापरलाय. योग मार्गाने आणलं आणि मग मात्र उषा आणि अनिरुद्ध यांचं हास्य विनोद खेळ त्याप्रमाणे सारीपाठ हे सगळं चाललं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 8 दिवस झाले, 10 दिवस झाले. कुभांडाने लक्ष दिलं. कुभांड म्हणलं काय कशाचा आवाज येतोय? म्हणलं माझी मुलगी ही मला माहित आहे, पण तिचा आवाज नाहीये, कुणीतरी पुरुष दिसतोय, एखाद्या पुरुषाचा आवाज दिसतोय. अरे कोणाचा आवाज आहे? आणि मग राजाला जाऊन सांगितलं महाराज अहो पहा शोणितपूर हे त्याचं गाव होतं, ठिकाण होतं. त्या शोणितपुरामध्ये बाणासूर राहत होता. बाणासुराला सांगितलं पहा तुमच्या मुलीकडे तुमचं लक्ष नाहीये. म्हणले काय झालं? कन्याया कुलदूषणम, तुमची कन्या कुलदूषण ठरू लागली. कोणाच्या तरी एका पतीला, कुठल्या तरी एका पुरुषाला, परपुरुषाला ती घेऊन आलेली आहे. कोण आहे मला माहित नाही असं म्हणल्याबरोबर बाणासुराने हातामध्ये आगळ घेतली आणि बाणासुर आला. त्यांनी उषे दरवाजा उघड, दरवाजा उघड. उषा काही दरवाजा उघडेना, कारण यांचं खेळ चाललेला होता, हास्य विनोद चाललेले होते. दिव्यंतम अक्षयी अक्षय खेळत होते. वडिलांचा आवाज ऐकल्याबरोबर घाबरली. तिने काही दरवाजा उघडला नाही. दरवाजा उघड नाही तर मी दरवाजा तोडीन असं म्हणून यांनी दरवाजा तोडला. दरवाजाचे तिकडे आगळच लावलेली होती. यांनी आगळ घेतली. आगळीने बाणासुरावरती आक्रमण केलं, पण बाणासुराची ताकद खूप होती, 1000 हात होते. बाणासुराने त्याला नागपाशाने बांधलं. बस म्हणले घ्नंतम स्वसैन्यम कुपितो बबंध, आपलं सगळं सैन्य बाजूला ठेवलं आणि त्याला नागपाशाने बांधून बाहेर आणलं. सगळे बघू लागले अरे हा कृष्णाचा नातू आहे म्हणले हा तर. आणि किती दिवस झाले पत्ता नाही. अहो याची रोचना त्या बायकोने सांगावं ना पती गायब आहे, पती नाहीये म्हणून. चत्वारो वार्षिका मासा, 4 महिने लोटले. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 4 महिने.
एके दिवशी नारद आले गोपालकृष्णाकडं. म्हणले, कृष्णा बरं चाललंय का सगळं? हो म्हणले, चांगलं चाललंय. 16,108 स्त्रिया आहेत तुमच्या, मुलं नातू पणतू सगळे व्यवस्थित आहेत? हो म्हणले. मग सगळे आहेत का जागच्या जागी? म्हणले, असतील ना, त्याचं काय, प्रत्येक जणाचा जबाबदारी आहे, प्रत्येकाच्या बायका आहेत त्या त्यांचं रक्षण करतील. पहा म्हणे विचारून. ह्या सगळ्यांना विचारलं कृष्णाने, आहेत का तुमचे पती जागेवर? रोचना आली हळूच. नाही म्हणले. किती दिवस झाले? 4 महिने. अहो चातुर्मास शिकेलं काय म्हणले तिकडे त्यांनी. 4 महिने झाले आणि तू मला सांगितलं नाही. म्हणले, काय सांगावं, पती नाही हे कसं सांगू? मग नारदाने सांगितलं, अहो बाणासुराने बांधून ठेवलंय अनिरुद्धाला. असं म्हणल्याबरोबर कृष्ण चिडले. बाणासुराने बांधले? चला म्हणले, सगळं सैन्य घेतलं, बाणार्थे भगवान रुद्राहा, आणि आक्रमण केलं. बाणासुरावर आक्रमण केलं. आता नारदाला दुसरा उद्योगच नाही, तिकडे महादेवाकडे गेले कैलास पर्वतावर. महादेवा काय डोळे झाकून बसलात? म्हणजे काय झालं? अहो तुमचा भक्त मरायला लागला तिकडं. म्हणजे कोण? अहो बाणासूर. कुणी आक्रमण केलं? कृष्णाने आक्रमण केल्यावर माझा भक्त मरायला म्हणून भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकिनी येऊन महादेव आले. बाणासाठी महादेव आले आणि या अनिरुद्धासाठी गोपालकृष्ण आले आणि दोघांचेही तुमुल युद्ध सुरू झालं. कृष्ण शंकरयोर राजन प्रद्युम्न ग्रहयोर रपी. इकडे सगळे कृष्णाचे सैनिक, कृष्ण होते, बलराम होते, प्रद्युम्न होते, त्याप्रमाणे चारुदेशन होते, सगळे सांब होते. आणि इकडे बाणासुराच्या बरोबर युद्ध करायला सात्यकी होता. त्याप्रमाणे अनेक लोक आकाशामध्ये जमा झाले. म्हणले, अहो काय अद्भुत चित्र आहे. भगवान गोपालकृष्ण एका बाजूला आहेत आणि शंकर दुसऱ्या बाजूला आहेत. आता कोण हारल? शंकर मोठे ताकदवान आहेत आणि ईश्वर आहेत, भगवानही ईश्वर आहेत. काय करावं? त्यांनी प्रेत, भ्रातृ, त्याचप्रमाणे पिशाच, कुष्मांड, ब्रह्मराक्षस हे सगळे पाठवले. ब्रह्मास्त्र ब्रह्मास्त्रम. आणि मग काय, एक एक अस्त्र सोडायला सुरुवात केली. भगवंतानी अस्त्र सोडावं, महादेवाने तिकडून अस्त्र सोडावं. ब्रह्मास्त्राला ब्रह्मास्त्र सोडलं, त्याप्रमाणे वायव्यास्त्राला पार्वतास्त्र सोडलं, आग्नेयास्त्राला पार्जन्यास्त्र सोडलं. आणि मग मात्र कृष्ण म्हणाले, आता आपण एक वेगळं अस्त्र सोडावं लागेल. मोहनास्त्र सोडलं, जृंभणास्त्र. सगळ्यांना जांभळे येऊ लागल्या, सगळ्यांना आळस. युद्धच कुणी करीना. हा 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 जांभळ सुरू झाले. बाणस्य प्रतनाम शौरी. आणि मग सगळ्यांच्या हातातले शस्त्र पडू लागले सगळ्यांना. इकडे आता बाणाच्या सुरावर भगवान हल्ला करतील आणि बाणासूर ठार होईल. म्हणून त्या ठिकाणची जी कोटारा नावाची देवी आहे, ग्रामदेवी, गावामध्ये देवी असतात, जसे आपल्याकडे या सगळ्या मातृका असतात त्याप्रमाणे मर्याई, येळाई, म्हसाई ह्या ज्या असतात, येसाई, मेसाई, ह्या सगळ्या ग्रामदैवता. हे त्यापैकी कोटारा नावाची ग्रामदैवत होती. ती आली आणि ती नग्न भगवंताच्या समोर उभी राहिली. स्त्रीला नग्न पाहू नये म्हणून भगवंतानी माग पाहिलं. तोंड वळवल्याबरोबर बाणासूर तिथून पळाला. अरे आता तोपर्यंत त्याचे 996 हात भगवंतानी काटले होते आणि 4च हात शिल्लक ठेवले होते. बाणासूर पळून गेला. इकडे भगवंताचं आणि शंकराचं युद्ध सुरू झालं. धनुष्या कृषायुग बाण पंचदशेन वै. याप्रमाणे कोटारेने त्याला वाचवलं आणि भगवंतानी जो जृंभणास्त्र सोडलं, माहेश्वरास्त्र सोडलं, तर भगवंतानी वैष्णवास्त्र सोडलं. आणि मग मात्र दोघेही एकमेकांना भिडले. हे जंतुयुद्ध आहे, जुन्या काळातलं जंतुयुद्ध आहे. यातूनच आपल्या विषम ज्वर, ज्याला आपण थंडी ताप म्हणतो, त्यामध्ये या जंतूचं युद्ध सुरू झालं आणि दोघेही बाण एकमेकांना भेटले. वैष्णवास्त्र आणि माहेश्वरास्त्र. माहेश्वरास्त्राने वैष्णवास्त्राला नमस्कार केला आणि ज्वर उवाच नमामि त्वानंत शक्तिं परेश. ज्वर बोलू लागला, हा ज्वर म्हणू लागला, हा एक ज्वर आणि तो एक ज्वर, म्हणून विषमज्वर. याप्रमाणे दोघे एकमेकाला भेटले आणि महादेवाचा ज्वर यांनी भगवंताची प्रार्थना केली. वैष्णव ज्वराला नमस्कार केला. यत्तत् ब्रह्म प्रशांतम. तुम्ही ब्रह्म आहात, तुम्ही शांत आहात, तुम्हाला मी नमस्कार करतो. ज्याप्रमाणे रुद्राने देखील भगवंताची स्तुती केली, कृष्णाची स्तुती केली आणि कृष्णाला सांगितलं, त्वम हि ब्रह्म परम ज्योतिर्गूढम ब्रह्मंड वाङ्मये. हे भागवत हे वैष्णवाचं पुराण आहे, त्यामुळे याला वैष्णवाचं महत्व इथं सांगितलेलं आहे. वैष्णव पुराण हे शिवपुराण नाहीये, हे वैष्णव पुराण आहे आणि सत्वयुक्त पुराण आहे.
त्यामुळं वैष्णवाचं महत्त्व, कृष्णाचं महत्त्व, विष्णूच्या अवताराचं महत्त्व इथं सांगितलेलं असतं. याप्रमाणे महादेवानी भगवंताची स्तुती केली आणि म्हणाले की तुम्ही जे केलं ते बरोबरच केलं, कारण मीच त्याला म्हणालो होतो की तुझा कुणीतरी प्रतिस्पर्धी भेटेल आणि तुझी खुमखुमी जिरवेल. याप्रमाणे कृष्ण म्हणाले मला त्याला मारायचंच नव्हतं, कारण मी प्रल्हादाला वचन दिलं होतं तुझ्या कुळातल्या कोणाचा मी वध करणार नाही. त्याप्रमाणे याचा वध मी करणार नव्हतो. जसा बळीलाही मी मारलं नाही, त्याप्रमाणे विरोचन यालाही मारलं नाही, त्याप्रमाणे याला देखील मारलं नाही. याप्रमाणे हा बळीचा पुत्र असल्यामुळे याला मी मारलं नाही. आत्मप्रदीपो गुणनश्य भूमन, याप्रमाणे भगवंताची स्तुती महादेवानी केली. आणि मग भगवंत म्हणाले ठीक आहे, आता त्याला सोडा. अनिरुद्धाला सोडलं. त्याच्या खांबातून ज्याला बांधलेलं होतं त्या पाशातून त्याला मुक्त केलं, खांबापासून त्याला बाजूला केलं आणि भगवंतानी त्या उशेला आणलं आणि उशेबरोबर विवाह आपल्या द्वारावतीमध्ये येऊन केला. या एवं कृष्ण विजयम शंकरनेचं संयुगम. जो कृष्ण विजयाची ही कथा ऐकतो, संस्मरित प्रातरुत्थाय, तो सकाळी उठून जो ही कथा ऐकतो त्याचा कधीच पराजय होत नाही, असा याला आशीर्वाद दिलेला आहे. याप्रमाणे एकदा घटना अशी घडली की शुकाचार्य म्हणतात एकदोपवनम राजन जगदूर कुमारकाः वेरुतुम सांब प्रद्युम्न चारुभानुगदा दयाः. एके दिवशी भगवान गोपाल कृष्ण बसलेले असताना हे सगळे त्याचे नातू पंटू तिथे होते. सांब होता, प्रद्युम्न होता, चारुभानू होता, बाकीचे गद सारण वगैरे होते. आणि खेळता खेळता त्यांची विट्टी किंवा त्यांचा चेंडू हा एका तिथल्या विहिरीमध्ये पडला. विहिरीमध्ये पडल्याबरोबर असं भागवतकारांनी असं वर्णन केलंय की तहान लागली, खेळता खेळता तहान लागली. पिपासिता, हा तहान लागली या यदुकुमारकांना. आणि म्हणून त्यांनी डोकावलं आतमध्ये, विहिरीत गेले. पाहिलं तो मोठाचे मोठा एक सरडा, कृकलास म्हणजे सरडा, खूप मोठा सरडा. घाबरले, बाहेर आले आणि कृष्णाला म्हणाले कृष्णा अहो खूप मोठा सरडा आहे, आम्हाला तहान लागली म्हणून आम्ही गेलो, पण सरडा फार मोठा आहे. कृष्ण म्हणले सरडा बघू बर. पाहिलं तर एक धनुष्य आणलं आणि धनुष्याच्या टोकाने किंवा बाणाच्या टोकाने तो सरडा काढला. खाली टाकल्याबरोबर कृष्णाचा स्पर्श होताच तो सरडा त्याचं रूप पालटलं आणि तो राजा म्हणून प्रगट झाला, एक मानवी आकृतीमध्ये समोर आला. हा नृग नावाचा राजा. शुकाचार्य म्हणतात परीक्षिते कृष्णाचा स्पर्श झाल्याबरोबर किरीटे नारक वर्चसा, किरीट कुंडल त्याचप्रमाणे सुंदर पितांबर धारण करून हा आला आणि त्याने भगवंताला नमस्कार केला. कृष्ण म्हणाले अरे तू कोण आहेस? त्याने सांगितलं नृगो नाम नरेंद्रोह इक्ष्वाकु तनय प्रभू, मी इक्ष्वाकूचा मुलगा. इक्ष्वाकू म्हणजे रामकुल, रामकुळातला इक्ष्वाकूचा मुलगा म्हणजे रामाचा पूर्वज आहे हा. आणि मी नृग माझं नाव. महाराज काय सांगावं, माझ्यासारखं दान कुणी केलं नाही, माझ्यासारखा दानधर्म कुणी केला नाही. अहो मी एवढ्या गायी दान दिल्या, पयस्विनी तरुणी शीलरूप, काही अशा गायी नव्हत्या की ज्या कधी दूध देत नव्हत्या, भाकड गायी होत्या, म्हाताऱ्या होत्या, नाही, तरुणी, चांगल्या रूपाच्या, चांगल्या गुणाच्या, अतिशय सुंदर दूध देणाऱ्या अशा सवत्स धेनू. पुन्हा त्या नुसत्या नव्हे, त्यांना सुंदर अशा प्रकारचे शेंब्या लावून, सुवर्ण अलंकृत करून, मोत्याच्या झालरी लावून, त्यावर झुली टाकून मी दान देत होतो. आणि रुप्य खुरा, हा आपल्या त्या खुराला रूप लावलेलं असायचं, चांदी लावलेली असायची. आणि सालंकृत कन्यादान करावं तसं सालंकृत गोदान मी करत होतो. आणि किती आकाशातल्या चांदण्या कुणाला मोजता येतील का म्हणले. किती गायी दिल्या? ते म्हणले आकाशातल्या चांदण्या मोजता येतात का? अहो आकाशातून पडणारं पृथ्वीवरचं पाणी जे आपल्याला पावसाच्या रूपाने दिसतं त्यातले थेंब मोजता येतील का? नाही, इतक्या गायी मी दान दिल्या. कृष्ण म्हणाले मग तुमची ही अवस्था? अहो तेच सांगायला. एकदा असा मी गायी दान दिल्या, त्याचं मोजमाप नव्हतं. आणि मग एक गाय ब्राह्मणाची माझ्या घरी परत आली आणि दुसऱ्या दिवशी तीच गाय दुसऱ्या ब्राह्मणाला दान देण्यात आली. तो ब्राह्मण आला पहिला, तो म्हणाला महाराज ही माझी गाय माझ्या गोठ्यातून सुटून आली. आजचा ब्राह्मण म्हणला नाही माझी गाय मला आत्ता दिली. शेवटी दोन्ही ब्राह्मणामध्ये लठ्ठालट्टी सुरू झाली.
शेवटी मी म्हटलं, अहो ब्राह्मण बुवा, तुम्ही एका गायीसाठी काय भांडता? मी त्याच्याऐवजी तुम्हाला कोटी गायी देतो. एका गायीच्या ऐवजी कोटी गायी. ते म्हणे आम्हाला कोटी गायी नको, आम्हाला हीच गाय पाहिजे. आता काय करावं या हट्टाला? हा ब्राह्मण म्हणला हीच गाय पाहिजे, तो म्हणला मला हीच गाय पाहिजे, मला 100 नको, कोटी नको, काही नको. शेवटी दोघही ब्राह्मणांनी गाय नेली नाही. ती गाय माझ्या गोठ्यात राहिली, ब्राह्मणाचं धन माझ्या घरी राहिलं. बस एवढा दोष झाला. मी काही करू शकत नव्हतो. शेवटी दोघही ब्राह्मण नाराज होऊन निघून गेले. गाय माझ्याकडे राहिली. माझा मृत्यू झाल्यावर मला यम दरबारात यमाने बोलावलं आणि यमाने विचारलं, महाराज तुम्ही एवढा दानधर्म केला, तुम्ही खूप पुण्यवान आहात, पण तुमच्याकडून एक पाप घडले. तुम्ही आधी पाप भोगायचं का पुण्य भोगायचं? ते म्हणले पाप थोडं आहे का, बघून टाकतो. आणि पाप आहे तुमच्याकडे गाय राहिली, ब्राह्मणाचं धन तुमच्या घरी राहिलं. हा हो, हे खरंय. मात्र असं ऐकल्याबरोबर त्यांनी सांगितलं, ठीक आहे, मी पाप भोगतो आणि या पापाचं फळ मला या ठिकाणी हे कृकलाश म्हणजे एक सरडा होऊन पडावं लागलं. आणि मी यमराजाला विचारलं, माझी मुक्ती कधी होईल? ते म्हणे, भगवान गोपाल कृष्ण जेव्हा तुम्हाला स्पर्श करतील तेव्हा तुमची मुक्ती होईल. याप्रमाणे सांगितल्यानंतर आज माझी मुक्ती झाली. देवदेव जगन्नाथ हो गोविंद पुरुषोत्तम म्हणून भगवंताची स्तुती केली आणि कृष्णाने त्याला आशीर्वाद दिला. तो तिथून निघून गेला आणि कृष्ण परिजनम प्राह, तिकडे सगळे कृष्णाचे मुलं नातू होते. कृष्ण म्हणले, पहा बघितलं का, ब्राह्मणाचा शाप वाईट असतो, ब्राह्मणाचं धन वाईट असतं. तुम्ही या ठिकाणी नाहम हलाहलम म्हणणे, हलाहल सुद्धा विष चांगलं, कारण त्यामुळं फार तर प्राशन केलं तर एक माणूस मरतो, विष प्राशन केलं तर विष पिणारच मरल, बाकीचे मरत नसतात. पण ब्राह्मण ज्याचा श्राद्ध झाला तर कोलन सकोलन दहती, सगळं कुळ नष्ट होतं, एक माणूस नाही. म्हणून हे नसते विषमत्तारम प्रशाम्यती. अहो जरी आग लागली तरी त्याला पाणी आपण मारू शकतो, तो शमन होऊ शकतं, अग्नीचं शमन होतं. विषावर सुद्धा उपाय आहेत, पण ब्राह्मणाच्या शापावर उपाय नाही. कुलम समूलन दहती ब्रह्मस्वारणी पावकहा. त्यामुळं ब्राह्मणाला नेहमी नमस्कार करत जा, त्यांचा द्वेष करू नका, त्यांचा विरोध करू नका, त्यांना कधीच दुःख देऊ नका, त्यांचे शाप घेऊ नका. आशीर्वाद नाही घेतले तरी चालते, पण शाप निदान घेऊ नका. ब्रह्म सोम दुर्ज्ञातम भुक्त म्हणतील त्रिपुरुषम. याप्रमाणे त्यांनी म्हटलंय की एका दुसऱ्या ग्रंथामध्ये असं म्हटलंय की ही कथा रामाने लक्ष्मणाला सांगितली म्हणे, कारण आपल्या पूर्वजाची कथा सांगितली ना रामाने लक्ष्मणाला. आणि ही कथा अध्यात्म रामायणामध्ये आलेली आहे, पण त्यामध्ये जनतेच्या तक्रारी राजाने प्राथम्याने कशा सोडवाव्यात, त्या ब्राह्मणाच्या तक्रारी कशा सोडवाव्यात याच्या संदर्भात ती कथा लक्ष्मणाला सांगितली. लक्ष्मणा, आधी जनतेच्या तक्रारी सोडव आणि मग स्वतःचं व्यक्तिगत जीवन चाहा, म्हणजे कसं वागावं राजाने हे रामाकडून शिकावं. याप्रमाणे ब्राह्मणार्थ हे परुतो हरतारून पाते, ब्राह्मणाचं धन हरण करून घेऊ नये याप्रमाणे सांगितलं. पावन सर्व लोकांना विवेश निज मंदिरम, आणि एक उदाहरण सांगितलं आणि भगवान गोपाल कृष्ण आपल्या मंदिरामध्ये आले. यानंतर बलराम दादा हे ब्रजाला कसे गेले, म्हणजे गोकुळात कसे गेले त्याचं वर्णन केलेले. एके दिवशी बलराम दादा त्यांना आठवण झाली गोकुळाची, गोकुळात गेले, 5-6 महिने तिथं राहिले. त्या ठिकाणी नंदाला भेटले, यशोदेला भेटले आणि सर्व गोपाळांना भेटले, गोपींना भेटले, गोपींसोबत क्रीडा केली. आणि एके दिवशी त्यांना वाटलं आपण क्रीडा करावी, म्हणून स्नान करण्यासाठी यमुनेला पाचारण केलं. यमुना काही लवकर येईस ना, ते म्हणले मला आता या ठिकाणी प्रत्यक्ष वरुणाने वारुणी पाठवली होती, वरुणाने द्रव्य पाठवलं, ते द्रव्याचं प्राशन केल्यावर त्यांना तिथून उठावं असं वाटे ना, पण क्रीडा तर करायची, जलक्रीडा. इतक्या लांब आता नदीकडे कसं जा, त्याने हाक मारली, यमुने इकडे ये. यमुना काही येईस ना, का ग म्हणली माझी अवज्ञा करतेस. हातात नांगर घेतल्याबरोबर ती यमुना आतमध्ये ओढली आणि मग मात्र यमुना शरण आली. मला दादा तुमचा पराक्रम आम्हाला माहित नाही, आम्ही बिचारे आज्ञा लोक आहोत. आणि मग भगवंतानी त्या ठिकाणी क्रीडा केली, असं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. पुढे आता भगवान गोपाल कृष्ण अद्याप दुसरे राजन आज सुद्धा म्हणे यमुनेला आतमध्ये ओढल्याचं आपल्याला आजही दिसतंय. एवं सर्व निशायात एके विलंबतो व्रजे. आणि नंतर राम परत पुन्हा द्वारवतीला आले. आता भगवान गोपाल कृष्ण कसं भांडण उकरून काढायचं, पौंड्रक नावाचा राजा यांनी एक निरोप पाठवला. निरोप एवढा पाठवला की कृष्णा
तू वसुदेवाचा पुत्र आहेस म्हणून तुला लोक वासुदेव म्हणतात, पण तू वासुदेव ना टाकून दे. वासुदेव हे पद आहे, तेव्हा हे पद तू सोडून दे, नाही तर युद्धाला तयार हो. आता युद्ध कशासाठी करायचे? वासुदेव. तुम्ही म्हणाल नावात काय? नावात काय म्हणजे आपलं नाव सोडून द्यायचं असतं काय? आपल्या नावामध्ये पराक्रम आहे, आपल्या नावामध्ये काहीतरी सामर्थ्य आहे. आणि मग भगवंतांनी सांगितलं परैर परिभूताज्ञ स्वमेव प्रभुरुच्यते. अहो प्रभू म्हणून कुणी प्रभू होत नसतं. मला प्रभू म्हणा, मला प्रभू म्हणा, मला देव म्हणा असं म्हणून कुणी देव होत नसते. केवळ भूषणादिपयोगेन प्रभुर्भवते न प्रभू. नुसते अलंकार धारण केले, भूषण धारण केले, त्याप्रमाणे उंच वस्त्र धारण केले म्हणून कुणी प्रभू होत नसतं. प्रभुणाद्युपभोगेन प्रभुर्भवते न प्रभू. मग कसं? परैरभिभूताज्ञ त्वमिति प्रभुरुच्यते. लोकांनी प्रभू म्हटलं पाहिजे तर तो प्रभू आहे म्हणजे हरकत नाही म्हणली. मग वासुदेव म्हणजे काय? तर वासुदेव ही पदवी आहे त्या काळातली. वसु म्हणजे संपत्ती, सगळ्या संपत्तीचा मालक म्हणजे वासुदेव. आणि वासुदेव सर्वमिती, सर्व जगात जो व्यापक आहे त्याला वासुदेव म्हणतात. ज्याप्रमाणे भगवंतांनी सांगितलं त्या पौंड्रकाला सांगा युद्ध करायला मी तयार आहे म्हणून. आणि भगवान आता पौंड्रकाबरोबर कसं युद्ध करतील, त्यानंतर या पौंड्रकाचा नाश कसा करतील, नंतर द्विविध वारणाचा वगैरे उद्धार कसा होईल, आणि नंतर सांबाचा विवाह हा कसा संपन्न होईल त्या संबंधित विवरण उद्याच्या चिंतनात करण्यात येईल. हरे नमः. पुंडलीकवरते हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनाथ गुरुमूर्तये नमः.